तर नाशिकच्या रामकुंडावर अजित पवारांच्या अस्थीचं विसर्जन करण्यात आलं। यावेळी मंत्री छगन भुजबळ, नरहरी झिरवळ उपस्थित होते। अजित पवारांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोक सभेचंही आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी मंत्री नरहरी झिरवळ यांनी दादांविषयीच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला। 66 वर्ष दादा 66 वर्ष जगले। मी म्हणतो 76 वर्ष जगले, कारण 10 वर्ष हे त्यांचे जादाचं काम आणि त्याची साक्ष आपण बघितली। का दादा ज्या वेळेला प्लेनमधून गेलेत त्यावेळेला चेअरच्या सोबत, दादाच्या सोबत फायलिंगचा ढिगारा बरोबर होता। म्हणजे कुठेही एक मिनिटाचा वेळ सुद्धा वाया घालवत नव्हते असे दादा, आणि म्हणून मी 10 वर्ष त्यांना एक्स्ट्राचे जगल्याचं मान्य करतोय। नाशिकमधील नवीन झेडपी इमारतीच्या अजितदादांचं नाव द्या। भाजपचे आमदार देवयानी फरांदे यांनी ही मागणी केली आहे। नाशिकमध्ये होणाऱ्या नवीन मराठा समाज हॉस्टेलमध्ये दादांचा पुतळा उभारण्याची फरांदे यांनी मागणी केली। सभागृहाला आणि सर्वांनाच एक विनंती करेल की जिल्हा परिषदेची इमारत नुकतीच बांधून तयार झालेली आहे, त्याला आपण स्वर्गीय दादांचं नाव द्यावं आणि तसा आपण प्रस्ताव शासनाकडे पाठवावा असं मी मंत्री महोदयांना आणि सर्वच आमदारांना मी विनंती करते। त्याचबरोबर मराठा समाजाच्या हॉस्टेलचं काम चालू आहे, त्याला तर पंजाबराव देशमुखांचं नाव दिलं आहे। दादांचा एखादा पुतळा उभारावा आणि त्याही सभागृहाला आपण दादांचं नाव द्यावं। तर पालकमंत्र्यांची मस्ती आम्ही एक दिवस जिरवणार असं विनायक राऊत यांनी म्हटलेलं आहे। नितेश राणेंच्या निधी वाटपाच्या वक्तव्यावरती विनायक राऊत यांनी हे वक्तव्य केलंय। पक्षपाती दृष्टिकोन ठेवणारा पालकमंत्री मिळाला हे आमचं दुर्दैव असल्याचं विनायक राऊतांनी म्हटलंय। कमळ धनुष्यबाणाला निधी देणार, मशालला निधी कमी करणार असं वक्तव्य नितेश राणेंनी केलं होतं। शेवटी जिल्ह्याच्या तिजोरीच्या चाव्यात माझ्याकडे आहेत, मी जे बोलला त्यालाच निधी भेटणार, दुसऱ्याला निधी देण्याचा प्रश्नच राहत नाही। आणि आग्रेजी बरोबर बोलले, आपला हात आखडता लगेच चिन्ह बोलून मी निधी देतो। माझ्या कमळ चिन्हाचा आहे, धनुष्यबाणचा आहे, निधी घेऊन जा। चुकून मशालचा निघाला, असलेली निधी कमी करून टाका। सगळ्या सरपंचांना तेव्हाच ग्रामपंचायतीला सांगितलेलं आम्हाला ग्रामपंचायती द्या, नाही तर 1 रुपयाची निधी देणार नाही। फटाफट सगळे सरपंच बसले मला। तसंच हाही विषय। पालकमंत्र्यांची ही जी मस्ती आहे ही एक ना एक दिवस त्यांना आम्ही जिरूच। खरं अशा जर सत्तेच्या मस्तीचा आणि सत्तेचा दुरुपयोग करणाऱ्या पालकमंत्र्याला संविधानाच्या दृष्टीने त्या खुर्चीवर बसण्याचा नैतिक अधिकार नाही आहे। या म्हणजे पक्षपातीपणाचा दृष्टिकोन मनात ठेवून जर निधीचं वाटप करणारा पालकमंत्री जर मिळाला असेल तर ते दुर्दैव म्हटलं पाहिजे या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं। पण तसा जर प्रकार केला तर त्यांना संविधानाच्या माध्यमातूनच धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही।